नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या केत्री या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. टर्मन या मानसशास्त्रज्ञाने डॅशपेक्षा अधिक बुद्धिअंक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान असे म्हटले आहे. बघा, टर्मन या मानसशास्त्रज्ञाने डॅशपेक्षा अधिक बुद्धिअंक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान असे म्हटले आहे. तर 140 IQ म्हणजे 140पेक्षा जास्त बुद्धी असणाऱ्या मुलांना त्यांनी काय म्हणलेलं आहे? प्रज्ञावान असे म्हटलेले आहे. पर्याय क्रमांक 3, 140 IQ. प्रश्न क्रमांक 62. वर्गातील भिन्न वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना शिक्षकाला खालीलपैकी कशाचे ज्ञान असणे सर्वात जास्त आवश्यक असते? बघा, वर्गातील भिन्न वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना शिक्षकाला खालीलपैकी कशाचे ज्ञान असणे सर्वात आवश्यक असते? तर कशाचे ज्ञान असणे शिक्षकाला आवश्यक असते? तर त्यांच्या विकासाच्या अवस्था ह्या शिक्षकाला माहीत असणं काय असते? गरजेचं असते. पर्याय क्रमांक 4, त्यांच्या विकासाच्या अवस्था. प्रश्न क्रमांक 63. तिसऱ्या वर्गातील अनिकेत हा सी ला डी म्हणतो, यूला व्ही म्हणतो, झेडला एन म्हणतो. झेड व एन मधील फरक त्यास समजत नाही. अनिकेत खालीलपैकी कोणत्या अध्ययन समस्येने ग्रस्त आहे? बघा, तिसऱ्या वर्गातील तिसऱ्या इयत्तेतील जो अनिकेत नावाचा मुलगा आहे तो सीला डी म्हणतो, यूला व्ही म्हणतो, झेड व एन मधील फरक त्यास समजत नाही. तर अनिकेतला खालीलपैकी कोणत्या समस्येनं ग्रस्त आहे? तर त्याला डिस्लेक्सिया असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2, डिस्लेक्सिया. प्रश्न क्रमांक 64. पियाजीच्या मते बौद्धिक विकासाची प्रक्रिया कोणत्या क्रमाने चालते? बघा, पियाजीच्या मते बौद्धिक विकासाची प्रक्रिया कोणत्या क्रमाने चालते? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर सात्मीकरण, समावेशन, समतोलन, पुनरावृत्ती सात्मीकरण आणि असमतोल सात्मीकरण यानुसार काय होते की बौद्धिक विकासाची प्रक्रिया चालते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 65. ग्रुंथीच्या अध्ययन उपपत्तीनुसार अध्ययन म्हणजे मध्ये संबंध प्रस्थापित करणे होय. बघा, ग्रुंथीच्या अध्ययन उपपत्तीनुसार अध्ययन म्हणजे मध्ये संबंध प्रस्थापित करणे. तर उद्दीपक व हालचाल यांच्यामध्ये काय करणे? संबंध प्रस्थापित करणे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 66. व्यक्तिमत्वामधील न्यूनगंड ही संकल्पना टिंबटिंबने विकसित केली आहे. बघा, व्यक्तिमत्वातील न्यूनगंड ही संकल्पना टिंबटिंबने विकसित केलेली आहे. तर ती कोणी विकसित केलेली आहे? ॲडलर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 67. बालकाच्या सृजनशीलता विकासासाठी कोणत्या पद्धती उपयुक्त आहेत? बघा, बालकाचा जर सृजनशील विकास करायचा असेल तर कोणत्या पद्धती उपयुक्त आहेत? तर कोणत्या पद्धती उपयुक्त आहेत? प्रकल्प पद्धती आवश्यक आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता मंथन पद्धती आवश्यक आहे, भिन्नान्वय पद्धती आवश्यक आहे आणि गुणधर्म सूचीकरण सुद्धा आवश्यक आहे. म्हणजेच बालकाच्या सृजनशीलता विकासासाठी अ, भ, क, ड ह्या काय आहेत? 4ही पद्धती उपयुक्त आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 68. पालकाच्या विकासात शिक्षक व पालकाची भूमिका खालीलपैकी कोणती असू शकते? बघा, बालकाच्या विकासात खालीलपैकी शिक्षक व पालकांची भूमिका कोणती असू नये? कोणती असू नये? बघा, प्रथम काय आहे? बालकाचा त्यांच्या गुणदोषासहित स्वीकार करणे. हे बरोबर आहे, कारण की त्यांचा जर आपण गुणदोषासहित जर स्वीकार केला तर त्यामध्ये आपण बदल करू शकतो. त्याच्यानंतर बालकांच्या गरजा जाणून त्याची पूर्तता करणे हे पण शिक्षकास आणि पालकास काय आहे? आवश्यक आहे.
शिस्त व दडपणातून बालकाला वळण लावणे हे काय आहे? चुकीचं आहे. कारण की याच्यातून विद्यार्थी शिकू शकत नाही व त्याला योग्य वळण लागू शकत नाही. त्याच्यानंतर बालकाला फारसे स्वातंत्र्य न देणे हे काय आहे? चुकीचं आहे. जर त्याला आपण स्वातंत्र्य दिलं, त्याच्या कलेनं जर घेतलं, तर तो काय होईल? त्याची अध्ययनामध्ये प्रगती होईल. आणि बालकाच्या व्यक्तिभेदानुरूप शिकवणे हे पण बरोबर आहे. कारण की प्रत्येक विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक काय असतो? वेगळा वेगळा असतो. तर त्याच्या व्यक्तिभेदानुसार शिकवणे आणि बालकाला प्रेम व जिव्हाळा देणे हे तर शिक्षकाला व पालकाला अत्यंत आवश्यक बाब आहे. कारण की मुलांना जर प्रेम लावलं आणि जिव्हाळा लावला तरच ते काय करू शकतात? आपल्याजवळ येऊ शकतात व जास्त प्रगती करू शकतात. म्हणजेच बालकाच्या विकासात शिक्षक व पालकाची भूमिका कोणती असू नये? तर पर्याय क्रमांक 3 व 4, ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 69. बालकाच्या शारीरिक वाढीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? बघा, बालकाची जी शरीराची वाढ असते, शारीरिक वाढ असते, त्याचे लक्षण कोणकोणते आहेत? बघा, पहिलं काय आहे? वाढ ही ठराविक काळानंतर थांबते. बरोबर आहे. कसं, मुलाची असो अथवा मुलीची असो, वाढ ही ठराविक काळानंतर थांबते. त्याच्यानंतर वाढीचे मापन करता येते. हे पण काय आहे? बरोबर आहे. कारण की वाढीचं मापन करता येत असते. आणि त्याच्यानंतर वाढीद्वारे होणारे बदल प्रगतिशील असतीलच असे नाही. बरोबर आहे. कधी त्यामध्ये प्रगती असते तर कधी अधोगती असते. आणि त्याच्यानंतर वाढ ही संख्यात्मक स्वरूपाची असते. हे पण काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर वाढ ही सतत चालू आहे. हे काय आहे? चुकीचं आहे. कारण की काय असते? वाढ ही आयुष्यभर सतत चालू नसते. म्हणजेच अ, ब, क आणि ड हे 4 ऑप्शन काय आहेत? हे बालकाच्या शारीरिक वाढीचे वैशिष्ट्य म्हणता येतील. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 70. परावलंबन व स्वावलंबन यांची वैशिष्ट्ये कोणती व यातील संघर्ष हा कोणत्या अवस्थेचे उदाहरण आहे? बघा, कोणत्या अवस्थेमध्ये मुलं हे परावलंबन व स्वावलंबन यामध्ये त्यांच्यामध्ये काय होतो? संघर्ष निर्माण होतो. तर ते कोणत्या अवस्थेत होतो? उत्तर, बाल्यावस्था. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 71. लोकांना असे शिकवावे या संदर्भात मानवी वर्तन व अनुभव यांचा केलेल्या पद्धतशीर अभ्यासाला शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात. हे मत डॅश डॅश यांचे आहे. बघा, लोकांनी कसे शिकवावे या संदर्भात मानवी वर्तन व अनुभव यांच्या केलेल्या पद्धतशीर अभ्यासाला शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात. हे मत डॅश डॅश यांचे आहे. तर हे मत मॅकडुगल यांचे आहे. पर्याय क्रमांक 1, मॅकडुगल. प्रश्न क्रमांक 72. सवयी, ज्ञान व वृत्ती यांचे संपादन म्हणजे अध्ययन. ही अध्ययनाची व्याख्या डॅश डॅश यांनी केली आहे. बघा, सवयी, ज्ञान व वृत्ती यांचे संपादन म्हणजे अध्ययन. ही अध्ययनाची व्याख्या डॅश डॅश यांनी केली आहे. तर ती कोणी केली आहे? क्रो यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 3, क्रो. प्रश्न क्रमांक 73. एकच एक प्रकारची क्रिया वारंवार केली असता ती दृढ होते. हे विधान थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे? बघा, एकच जर क्रिया वारंवार केली तर काय होते? ती प्रक्रिया दृढ होते. म्हणजे एक जर गोष्ट वारंवार केली तर ती प्रक्रिया काय होते? परिपूर्ण होते. हे विधान थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाशी निगडीत आहे? तर सरावाचा नियम. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 74. बोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही व्याख्या कोणी केली आहे? बघा, बोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही व्याख्या कोणी केली आहे? तर ही व्याख्या सिगमंड फ्राईड यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 1, सिगमंड फ्राईड. प्रश्न क्रमांक 75. आपल्या घराण्याकडून चालत आलेले आपल्या शारीरिक ठेवणीतील घटक म्हणजे काय होत? बघा, आपल्या घराण्याकडून चालत आलेले आपल्या शारीरिक ठेवणीतील घटक म्हणजे काय होत? तर त्याला काय म्हणतात? पिढ्यानपिढ्या जे चालू येत असते त्याला अनुवंश असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 76. अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खाली दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने योग्य आहेत?
बघा, अध्यापनाचं जे प्रतिमान असते अध्यापनाचं, त्याच्या बाबतीमध्ये कोणती विधाने योग्य आहेत? तर बघा, अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. हे काय आहे? बरोबर आहे. कारण की अध्यापन प्रतिमानाद्वारे जर वर्गात अध्यापन केलं तर ते मार्गदर्शन नक्कीच ठरते. त्याच्यानंतर अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. कारण की अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत, वेगळ्या परिस्थितीत आपण अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. आणि 3 नंबर काय आहे? अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा असावा लागतो. बघा, ही चुकीचे, कारण की अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा असावा लागत नाही. म्हणजेच कोणते विधाने योग्य आहेत? पर्याय क्रमांक 1 व 2, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? बघा, खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष हे अधिक विश्वसनीय असतात? तर ती कोणती आहे? प्रायोगिक पद्धती. पर्याय क्रमांक 2, प्रायोगिक पद्धती. प्रश्न क्रमांक 78. बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील? बघा, बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील? तर कोणत्या बाबी ठरतील? कौटुंबिक स्वास्थ्य असणे, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे, हे पण बरोबर आहे. मुलांना कठोर शासन करणे, परंतु हे काय आहे? चुकीचं आहे. कारण की बालगुन्हेगारी मुलांना जर आपण कठोर शासन केलं तर ते आणखीन बालगुन्हेगारीकडे वळू शकतात. त्याच्यामुळे ही बाब काय? सहाय्यभूत होत नाही. व लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे, हे पण काय आहे? बरोबर आहे. म्हणजेच बालगुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत आहेत? तर अ, ब आणि ड, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 79. अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? बघा, अध्यापनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? अभिरुची कमी होणे, बरोबर आहे. जेव्हा आपल्यातला रस, अभिरुची कमी होते तेव्हा काय येते? पठारावस्था येते. त्याच्यानंतर एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, बरोबर आहे. एकाच गोष्टीवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्यानंतर आपल्याला थकवा येतो, कंटाळा येतो, म्हणजे पठारावस्था येते. त्याच्यानंतर कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे, जर विद्यार्थ्यांना एखाद्या कौशल्याचा जर कठीण भाग अभ्यासला तर निश्चितच त्याला अध्ययनात पठारावस्था येते. आणि प्रेरकाची तीव्रता वाढणे, परंतु हे काय आहे? चुकीचं आहे. कारण की प्रेरकाची तीव्रता जेव्हा वाढेल तेव्हा पठारावस्था येईल का? येणार नाही. मग हे काय आहे? चुकीचं आहे. म्हणजेच अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी अ, ब आणि क या कारणामुळे येते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 80. डॉक्टर विलियम शेल्डनने शरीररचना व स्वभाव वैशिष्ट्य यांचा संबंध व्यक्तिमत्व उपपत्तीच्या आधारे खालीलपैकी केव्हा जोडला? बघा, डॉक्टर विलियम शेल्डनने शारीररचना व स्वभाव वैशिष्ट्य यांचा संबंध व्यक्तिमत्व उपपत्तीच्या आधारे खालीलपैकी केव्हा जोडला? तर त्यांनी 1954ला जोडलेला आहे. पर्याय क्रमांक 1, 1954. प्रश्न क्रमांक 81. डॅश डॅश संरक्षण यंत्रणेत व्यक्ती वास्तवापासून खूप दूर जाते. बघा, डॅश डॅश संरक्षण यंत्रणेत व्यक्ती वास्तवापासून खूप दूर जाते. तर दिवा स्वप्न या संरक्षण यंत्रणेमध्ये व्यक्ती वास्तवापासून खूप दूर जाते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 82. स्टॅनफोर्ड बिने चाचणीनुसार 14 वर्ष, 16 वर्ष, 18 वर्ष बालकांची भाषिक शब्दसंपदा अनुक्रमे किती असते? बघा, स्टॅनफोर्ड बिने चाचणीनुसार 14 वर्ष, 16 वर्ष व 18 वर्ष बालकाची भाषिक शब्दसंपदा अनुक्रमे किती असते? तर ती किती असते? 9,000, 11,700 आणि 13,500. पर्याय क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 83, विशेष बालकाशी संबंधित विकलांगता किंवा अक्षमता, असमर्थता, डिसॅबिलिटी, अपंगत्व, हँडिकॅप्ड अशा संज्ञा कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने सुचवल्या? बघा, विशेष बालकाशी संबंधित विकलांगता किंवा अक्षमता, इम्पेरिमेंट, त्याच्यानंतर असमर्थता, डिसॅबिलिटी, अपंगत्व, हँडिकॅप्ड अशा संज्ञा कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने सुचवल्या? तर ह्या जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 1, जागतिक आरोग्य संघटना. प्रश्न क्रमांक 84, एकात्म शिक्षण योजनेमध्ये अपंगांना सर्वसामान्य मुलांच्या शाळेत डॅश डॅश. बघा, एकात्म शिक्षण योजनेमध्ये अपंगांना सर्वसामान्य मुलांच्या शाळेत डॅश डॅश तर 8 ते 10 विद्यार्थ्यांसाठी एक विशेष युनिट करून शिक्षण दिले जाते. एकात्म शिक्षण योजनेमध्ये अपंगांना 8 ते 10 विद्यार्थ्यांसाठी एक विशेष युनिट तयार केले जातं आणि शिक्षण दिलं जातं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 85, अध्यापकाला डॅश डॅश यातून त्यांच्या अध्यापनाविषयीचे खरे प्रत्याभरण मिळते. बघा, अध्यापकाला डॅश डॅश यातून त्यांच्या अध्यापनाविषयीचे खरे प्रत्याभरण मिळेल तर विद्यार्थ्याच्या अध्यापनातील सहभाग. पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्यांच्या अध्यापनातील सहभाग. प्रश्न क्रमांक 86, ग्रीक तत्त्वज्ञ अरिस्टॉटलने खालीलपैकी कोणती पद्धती मांडली? बघा, ग्रीक तत्त्वज्ञ अरिस्टॉटलने खालीलपैकी कोणती पद्धती मांडली? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत आलेला आहे. बघा, उद्गामी पद्धतीचा जनक कोण आहे, अवगामी पद्धतीचा जनक कोण आहे? तर अवगामी पद्धती ही ग्रीक तत्त्वज्ञ अरिस्टॉटलने यांनी मांडलेली आहे. पर्याय क्रमांक 2, अवगामी पद्धती. प्रश्न क्रमांक 47, अग्रज संघटक प्रतिमान डॅश डॅश यांनी मांडले आहे. हा पण प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा, हा प्रश्न पण बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. TET परीक्षेमध्ये अग्रज संघटक प्रतिमान डॅश डॅश यांनी मांडले आहे तर ते डेव्हिड असुबेल यांनी मांडलेले आहे. डेव्हिड असुबेल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 88, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वाध्याय तपासताना कोणत्या बाबींना महत्त्व द्यावे? बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वाध्याय तपासताना कोणत्या बाबींना महत्त्व द्यावे? तर कोणत्या बाबींना महत्त्व द्यावे? वर्षाच्या शेवटी स्वाध्याय तपासणे हे चुकीचं आहे. मुलांचा स्वाध्याय काय करावा लागतो की त्यांचा स्वाध्याय हा दररोजचे दररोज तपासावा लागतो. त्याच्यानंतर स्वाध्यायातील चुकासंबंधी विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे हे काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर स्वाध्याय चुकल्यास विद्यार्थ्याला शिक्षा करणे हे काय आहे? चुकीचं आहे. त्यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे व शिकवलं पाहिजे. त्याच्यानंतर चांगला स्वाध्याय करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वांसमोर कौतुक करणे हे पण बरोबर आहे. जेणेकरून जे विद्यार्थी स्वाध्याय करत नाहीत त्यांना काय भेटेल? प्रेरणा भेटेल आणि ते करण्यास काय होतात? प्रवृत्त होतात. आणि चांगला स्वाध्यायाची नोंद आकारिक मूल्यमापनात घ्यावी हे पण काय आहे? बरोबर आहे. म्हणजेच शिक्षकांनी विद्यार्थ्याचे स्वाध्याय तपासताना ब, ड आणि ई बाबींना काय द्यावे? महत्त्व द्यावे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 89, खालीलपैकी विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव देण्याची कोणती तत्त्वे ज्ञानरत्नवादाशी संबंधित नाहीत? बघा, खालीलपैकी विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव देण्याची कोणती तत्त्वे ज्ञानरचनावादाशी संबंधित नाहीत? तर कोणती तत्त्वे नाहीत? अध्ययन अनुभव हे स्मरणावर आधारित असतात हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर अध्ययन करताना विद्यार्थ्याला आज्ञाधारकता महत्त्वाची असते हे पण चुकीचं आहे. अध्ययनातून विद्यार्थी सर्जनशीलतेचा वाव दिला जातो हे बरोबर आहे. आणि विद्यार्थी सामाजिक अंतर्क्रियेतून अध्ययन करतो हे पण काय आहे? बरोबर आहे. म्हणजेच खालीलपैकी विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव देण्याची कोणती तत्त्वे ज्ञानरचनावादाशी संबंधित नाहीत? तर ऑप्शन क्रमांक ए व बी, अ व ब. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी ज्ञानरचनावादाचे कोणते गृहीतक मेरिल यांनी मांडले नाही? बघा, खालीलपैकी ज्ञानरचनावादाचे कोणते गृहीतक मेरिल यांनी मांडले नाही? म्हणजे 3 गृहीतके मेरिल यांनी मांडलेले
आहेत, परंतु एक मांडलेलं नाही. तर ते कोणतं आहे? अनुभव ज्ञानरचनेसाठी महत्त्वाचा आहे, हे त्यांनी मांडलेलं आहे. अध्ययनात बाह्य जगाचा वैयक्तिक पातळीवर अर्थ लावला जातो, हे पण त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यानंतर सहभागी अध्ययनातून अध्ययनविषयक विविध दृष्टिकोनाचा परिचय होतो, हे पण त्यांनी मांडलेले. परंतु पाठांतरातून ज्ञानरचना निर्मिती होते, हे त्यांनी काय केलेलं आहे? हे मांडलेलं नाही. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खेत्री या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.